श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी खरोखरच भाग्य असावे लागते आणि अशीच भाग्यवंत लोक स्वामींच्या सेवेत येत असतात. स्वामींची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणून तर मी म्हणते की स्वामींचे सेवेकरी हे प्रत्येक भाग्यवंत आहेत. आयुष्यात कोणतीही वेळ असू द्या, तुमच्यावर संकट आलेलं असू द्या, दुःख असू द्या, अडचणी असू द्या, परंतु जेव्हा स्वामींना एखाद्या भक्ताला भक्तीमध्ये घ्यायचं असतं ना, तेव्हा ते काहीही करून भक्तीमध्ये घेतच असतात. एखादा भक्त जरी अडचणी आहे, दुःख आहे, संकटे आहेत म्हणून जरी भक्तीमध्ये आला, तरी जरी स्वार्थापोटी तो भक्तीमध्ये आला तरी हरकत नाही, परंतु भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती ही स्वामींजवळ लवकर पोहोचत असते आणि स्वामी त्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात. स्वामींजवळ एखाद्या भक्तांची भक्ती पोहोचली ना की स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे आणि तेच स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या आयुष्यात देत असतात. आणि जेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात वेगवेगळे चमत्कार करत असतात, तेव्हा त्या भक्तांना सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव येत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात झालेले स्वामींचे चमत्कार खरोखरच खूप सुंदर असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवर भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या विरार येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिले ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी विरावरून बोलते. हा बोला ना ताई. हा, ओळखलं ना? कशा आहात? बरे आहे ना? हो, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात ताई? मस्त. स्वामींचे आणि आशीर्वादाने सगळे व्यवस्थित चालले आहे. ताई ऐका ना, बोला मला ना मी बोलले ना मध्ये मी घर खाली केलं आणि दहीसर मध्ये रूम घेतला. हा, ते आम्ही दहीसर मध्ये आता राहायला आलो ना. पहिले आम्ही राहत होतो तिकडे. तर असा अनुभव की आता मी चिंचवटीला ना घरी गेलेली. त्याच्या अगोदर पण मी घरी गेलेली, त्याच घरी गेलेली, पण आता मी संक्रांतीला गेलेली. तर माझ्याकडे मी बोलली ना माझ्याकडे स्वामींचा छोटासा प्लॅस्टिकचा फोटो आहे, असं ठेवायचं. मंदिरात आम्ही ठेवतो, तो पूजा वगैरे करतो ना कधी. ठीक आहे, चाललंय. तर तो व्हाईट कलर असतो ना, आणि राखाडी आणि व्हाईट कलर, बरोबर, असा होता तो. आणि त्याच्यावर मी बोललेली बघा मध्ये तुम्हाला ते डाग पडलेला होता, तर काय करू म्हणून. आणि आता मी गेली ना, तर मी जरा घरात गेल्या स्वामींच्या फोटोकडे लक्ष टाकलं. वरती माझ्याकडे मोठा स्वामींचा फोटो आहे, तो मंदिरच्या वरती ठेवलाय मी, दत्ताचा आणि साई. आणि हा त्यांचाच आहे, एकट्यांचा. तो फोटो मला ना एकदमच वेगळा दिसला काही. अरे बापरे. ना, सफेद काही नाही, असं कलर मध्ये. आणि चांगला नवीन आणतो ना तसंच, आणि आतमध्ये ब्लू कलर, म्हणजे असं थोडा काळा आणि ब्लू असतो ना, मिक्स 2 कलर मध्ये. अरे वा. मी माझ्या मुलाला पण विचारलं काही, तू फोटो नवीन आणलं का रे? नाही बोलतो, तोच आहे. मी गेल्यापासून त्याच्याकडेच नजर टाकते. अरे बापरे. राहिलेली ना मी तिकडे, रात्रभर राहिलेली. मग सकाळी पूजा वगैरे केली संक्रांत दिवशी. फोटो कसा अलग दिसतो, फोटो कसा अलग, आणि पहिल्याचा फोटो एकदम सफेद होता माझ्याकडे, राखाडी थोड्या कलर. पण बघा ना, एवढंच म्हणजे चेंज त्या फोटो मध्ये. मस्त ते स्वामींची मूर्ती दिसते मला त्याच्यात व्यवस्थित. तर एवढं बरं वाटलं ना, म्हणजे स्वामी चमत्कार आहे की नाही.
हो ना, हो अजून ना. कोण करणार, आम्ही काय नवीन नेला नाही काय नाही. हा हा. आणि ती हे गुराली. आणि काल आहे ना हा. मी ते आमच्याकडे निवडणूक होती ना, तर निवडून आली. ती म्हणजे पहिल्याची कार्यकर्ते आहेत, त्याची तिचा सासरा होता. हा. आम्हाला शाळेमध्ये मदत केलेली, त्यांनी हॉप झाले होते. अरे वा. हा. म्हणजे हा, आता बरेच वर्ष झाली हॉप होऊन, ते 10-1 वर्ष झाली. अरे बापरे. हा हा. लॉकडाऊनच्या नंतर. हा. हम्म. तेव्हा आम्ही विरारला राहायला गेलो आणि आता तिथे सून आली ना, हा. ती उभी राहिली. हा. तर मला इच्छा होती असं हम्म. की त्या मुलाला लहानपणी बघितलेला हम्म. आणि त्याच्या बापाने आम्हाला लई मदत केलेली पोलीसच्या शाळेपासून. हा हा. मला असं की तिला जाऊन ना आपण एकदा भेटूया, मला भेटायची इच्छा होती तिला हा हा. शाखेमध्ये. चांगली आहे बाई, म्हणजे आता उभी राहिले, तिकडे मुंबईमध्ये आलेले कारकर म्हणून. हा हा. हा, तर ती असं बोलता बोलता तर माझा पोरगा बोलतो काय भेटायचं असं तसं. हा, हम्म. चालेल बोललो, नको भेटू. हम्म. तर मी काय बोललीच नाही, मग त्याला विषयच नाही काढला. मदत मारी करत बसतो नंतर. हा, तुला काय भेटायचं आहे, मग काय ओळख दाखवायची आहे, काय पोलिसांकडे जायचं आहे, काय कंप्लेंट करायची आहे, असं बोलतो मला सगळं. हा हा. म्हणून मी विषय सोडून दिला. हा. आणि त्या दिवशी संध्याकाळी मला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी काय बोलतो, हा. मम्मी ती त्या ताई आहेत ना मॅडम, हा. त्यांना भेटायचं आपल्याला. अरे वा. तू काम कर. हा. तू काम कर. ते 8 वाजता ऑफिसमध्ये येईल ना, ते नवीन ऑफिस खोललं ना निवडणूक म्हणून. हा हा. मानव कल्याण जवळ. हा हा. घेऊन ठेवतो हम्म. आणि आपण तिला भेटूया. हम्म. बरं, म्हणजे ते मला त्यांनी तिथे दुसऱ्या दिवशी भेटवलं, त्या दुसऱ्या नवं. अरे वा. मग मी स्वामींचं हे ना सगळं. हो ना, हो ना. आपली इच्छा पूर्ण करतात त्यांचं पण ते. मी ते आभार मानते त्यांचे तेवढे हो आभार. ना, हो ना. म्हणजे आणि बघा ना, स्वामींना म्हणजे ना आपल्या भक्तांच्या मनात काय चाललंय हे प्रत्येक गोष्ट माहित असते. बघा ना, माझ्याकडे पोती नाही, काय नाही, कागदाचा पोती आहे, त्याला चिकटवून ठेवलेला आहे. आणि मी स्वामींना परत दिवशी काय दिली, मला टेन्शन वेळ झालेलं, स्वामी पोरग्याला कधी सुधरत आहे. मला काय नको तुमच्याकडून, मला काही नको, खाली स्वामी त्याला सुधरवा आणि त्याच्यासाठी मला पोरगी बघायचं. आणि त्याच दिवशी ती मी आली ना तिकडून कामावर, त्या कामावर बाई दुसरी होती ना, तिने मला रस्त्यातच भेटली. आणि ती बोलते माझ्याकडे ना एक मुलगी आहे. बघा. अरे वा. मी बोलली ठीक आहे, मुलगी आहे तर मी तुम्हाला माझा नंबर देते, आपण त्याचे बघूया. अरे वा. पण ती आहे बुद्ध समाजाची. विचारलं तर पण त्याला विचारावं लागेल ना मला. ठीक आहे, ते झालं ते झालं. आणि तिकडून नाही तर घरी मोबाईल खोलला. माझा मोबाईल एवढा चांगला केला ना ते स्वामीने. अरे वा. माझी पोरगी पण बोलते मोबाईल घेतला ना आता, मम्मी तुझा मोबाईल चांगला झाला ग, काय केलं? मी काय नाही केलंय, स्वामींनी केलं ना. स्वामीने केलेलं आहे. आणि ती स्वामींचीच भक्त आहे ना. हो ना. ते लोक जातात ना तिकडे स्वामींच्या इकडे वगैरे, अभिषेक वगैरे करतात, सगळं करतात. अरे वा. ते माझा मुलगा पण बोलला, मम्मी तुझा मोबाईल, हाच मोबाईल वापरते मी. डिस्प्ले वगैरे गेलेला नाही. आता तेव्हा कसं अर्धा बंद पडायचा. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं सारखा सारखा बंद पडत होता, फक्त अनुभव स्वामींचे ऐकताना आणि माझ्याशी बोलतानाच बंद पडत नव्हता. बंद पडत होता की नाही. आता मी ना आता महिना होऊन गेला, मी ते हे पण लेखित सेवा पण करते ना, 51 वेळा वगैरे घेते. तर आता तो मी संध्याकाळी ना ते 3 वेळा स्वामी चरित्र असतं ना ते ऐकते ना. स्वामी चरित्र ते 3 वेळाचं ऐकते, 3 वेळ करते. म्हणजे पाठोपाठ करते ना, ते 3 आहेत ना 21 वेळा. मग ते 7 दिवस करते, त्याच्यानंतर परत चालू करते. चालते ना असं? हो चालतं ना. परत तो मोबाईल मी दुसऱ्या दिवशी आल्यावर चालू केला ना, तर त्याच्यावर ते लग्न जमवतात ना, तर संस्थाचा नंबर आला माझा. अरे वा. हो, मोबाईल मध्ये. अरे वा. आणि सिरियल मध्ये तो आहे ना,
पारू सिरियल मध्ये तिचा नवरा आहे ना, तो काय त्याचं नाव आहे, त्याचं ते हे आलं, ऍड आली याच्यात हा हा हा. की तुम्ही फोन करून विचारू शकता भाईंदर लिहायचे. अरे वा. बघा. आणि ते झालं ते झालं. हा आणि काल ना मला ती पोरगी काय बोलते, काय गं मम्मी, बारकी मुलगी, याला काय करू ग, संध्याकाळची वेळ होती. हा हा. काय याला काय करू ग, काय काय बोलतो. म्हणजे हे फिरायला वगैरे जातात कुठे कुठे ना, त्याच्या मोर्चा वगैरे घेऊन. तर ते दारू पिणाऱ्यांना दारू वगैरे देतात. याला काय दिलं नाहीये. त्याच्यामुळे चिडवणारी माणसं पण वेगळीच असतात ना. हो ना हो ना, बरोबर. कोण मुलगा काहीतरी बोलला, त्याने कधी घेऊन बसला आणि त्या पोरीला उलट सुलट बोलतो. ते बोलते आता ती निवडून आली आणि यांनी काय गडबड करू दे नको मम्मी. मला तर लई भीती वाटायला लागली बोलते याची. तर बापरे. ते बोलली काय करू ग. हा हा. मी उठली आणि स्वामींच्या पुढे उभी राहिली, तर ते स्वामी काहीतरी करा ना. हा हा. म्हणजे काय करू मी या पोरग्याला, सांगा बोलले. हा हा. तुम्हीच काय तर आता करा समजतं. हो ना हो ना, बरोबर. ते झालं आणि त्याचा फोन मी कट केला. सगळं बोलत होता ना, ह्याने असं त्याने तसं केलं, कट करून टाकलं. आणि हे लावलं तारक मंत्र, ऐकलं. बोलली मला येते ना तारक मंत्र. ते मोबाईलला पण लावला, मी पण बोलत बसली तर बसली. आणि संध्याकाळी मी 10 वाजता 9 वाजता बसते मी सगळं करायला, एक टाइमवर तिथे बसली ना. ते सगळं झालं आणि तारक मंत्र बाकी राहिला. 2 माळ जप वगैरे झाला. 5 माळी जप केला मी. आणि बसली तर आणि त्याला हे आपलं चालू होतं माझं ते 5 हे झालेलं तारक मंत्र, 4 झालेले. आणि तेवढ्यात त्याचा फोन आला याच मोबाईलवर. मम्मी आजपासून ना मी नशा करायची सोडून दिली. अरे वा. एवढं मला एवढी खुशी झाली ना, एवढी खुशी झाली ना. मी बाबा बरं केलं एकदम देवा, मी तुला तेवढा आशीर्वाद. कारण तो एकदमच त्याच्यामुळे पैसे जायचं मला. अरे वा. आणि बघा ना तेवढं. बघा ना ताई, म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वामींच्या, म्हणजे तुम्ही न मागता सुद्धा मनात तुमच्या आली की स्वामींनी पूर्ण केली ताई. दिली. आणि मी हीच गोष्ट कधी पण त्याला मागते. मी स्वामींकडे उभी राहिली ना, सकाळी पाया हात ठेवायला, स्वामी मला काय देऊ नका, खाली माझा पोरगा व्यवस्थित. पण ते काय करतात स्वामी, काय आणतो ना त्याचे पैसे वाढवतात, तो माणूस कधी देत नाही, मग त्याच्यावर हा भडकते वगैरे, असं सगळं होतं ते. काल तर आधीच झालं. एकदमच डायरेक्ट मला बोलला. मला एवढी खुशी झाली ना मला ताई, काय सांगू. पण हे स्वामींची चमत्कार ना ताई. हो ना अगदी 100% ताई. खूप काळजी असते त्यांना. ते मला आवडतं ना. खूप काळजी असते त्यांना, त्यांच्या इतकी काळजी कोणालाच नसते ताई. आणि मला काय जायला मिळालं तर मंदिरात जाते, नाही तर जात नाही मी. जरासच करते, बाकी जमेल तसं करते मी सेवा. मला टाइम मिळेल तसं करते, थोडा वेळ घेते. घरी काय फक्त नामस्मरण आणि श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण, म्हणजे ग्रंथ वाचता का? 3 वेळा ते आहे ना, 3 वेळा 3 अध्याय. 3 अध्याय. ते 7 दिवस पूर्ण करते. आणि दुसरी सेवा का तेवढीच असते? ती आहे. आणि जपमाळ. आणि 12 वेळा जपमाळ करते. आणि तारक मंत्र पूर्ण 12 वेळा. संध्याकाळी 1 तासात माझं तेवढं होते. तेवढ्यात माझ्याकडे कोणी येत नाही बोलवायला, मी काय नाही ना. झोपायची वेळ असते, दरवाजा वगैरे दाबी बिबी पुसून मी बसून जाते. किती छान. बरं वाटतं ना जरा करायला. हो ना. मला ते पोटीचा अद्याप होत आहे. हो ना. पोटी मला एवढा अद्याप वाटते की नाही, अक्षरशः मी तर कमालच करते, मला डोळ्यासमोर दिसते. तुम्ही ते फोटो पहिले काढलेत का त्या फोटोचे? तुम्ही तुमच्या जवळ जो स्वामींचा फोटो आहे ना, तो बदललाय बोलताय, तो अगोदरचा फोटो तुमच्याकडे आहे का? नाही ना.
त्याच्यातच बदल झालाय. हो ना, पण ते तुम्ही अगोदर तुमच्या मोबाईल मध्ये त्या फोटोचे फोटो काढलेत का असं मला विचारायचं होतं. नाही ना म्हणजे कशाला काढते मी बोललेली तुम्हाला चेंज करायचंय मला म्हणून त्याच्यावर डाग पडलाय म्हणून. हो ना, पण पहिला फोटो आणि आताच्या फोटोत बदल झाला ना, म्हणून मी विचारलं भरपूर की तुम्ही पहिला फोटो काढला असेल तर आपण तुमच्या व्हिडिओ बनवताना ठेवला असता ना, की बघा हा स्वामींचा फोटो आणि आता बदललेला फोटो. हो एवढं काय माहिती नाही. अक्षरश आता माझ्याकडे कागदाच्या पुती आहे ना त्याच्यात पण ते निळं आणि व्हायचं आहे ना थोडंसं तसंच तिथे सेम आहे झालंय. अरे वा. आणि नवीनच वाटतो फोटो. तुम्हाला बदलायचा होता ना म्हणून स्वामींनी स्वतः बदलून घेतलं स्वतःला. माझ्या मनात की ते बदली करेन मी पण मला कुठे भेटत नाही टाईम ना त्याच्यामुळे असं होतं सगळं. पण मला तर लय आश्चर्य वाटते बाबा स्वामींचं आणि कालचं तर मला लय कमाल वाटली. स्वामींना एखादी इच्छा मागावी आणि त्यांनी पूर्ण करू नये असं होईल का ताई सांगा. हो बघा ना मी त्याच्याच साठी पडते. मी आज जोडते की माझं ठीक आहे की माझा स्वामी माझा पोरगा व्यवस्थित करतो. हो ना. दुसरं काय नको मला. बाकी मी त्यांच्याकडे काय मागत नाही बस. पण अजूनपर्यंत हातापायाने मला चांगली ठेवली आहे स्वामींनी. एवढे माझे पाय दुखत होते एवढे मी मागे पडलेली. मी 6 महिन्यांनी इंजेक्शन घेत होती. महिन्याने जायचं त्याच्यानंतर 6 महिन्यांनी जायला लागली. अरे बापरे. मला मग पोरीतून मला ओरडायला लागलं तर कुठे इंजेक्शनची सवय लावून ठेवले. आज 10 वर्ष मी तिथे जात होती ताई आणि ही सेवा केल्यापासून इथे कामाला लागल्यापासून ही सेवा चालू केली. खाली बसते मांडीवाली. अरे वा वा. किती छान. अजिबात मी औषध काय करत नाही. बघा स्वामींची कृपा केवढा मोठा चमत्कार आहे हा सांगा बरं. चमत्कारच आहे ना ते. हो ना. नाही तर तुम्ही सांगा ना एवढे दवाखाने करून सुद्धा एखादं जर आजार पाठीमागे लागला तर बरा होत नाही. नाही वाकडीच झालेली मी या डोक्यामुळे ना पाय दुखतात ना म्हणून त्याच्यासाठी तर मी त्याच्यासाठी त्या डॉक्टरकडे गेलेली बोरिवलीला जायची. बोला ते 1000 रुपये एकदाच द्यायचे पण मी गोळ्या वगैरे नाही खायची त्याच्यात इंजेक्शन घेऊन यायची पण ते सवय पडते ना इंजेक्शनची. हो ना. त्याच्यामुळे ते हात दुखले ना तर हातावर द्यायचा पाय दुखले तर पायावर द्यायचा. आयुर्वेदिक होते ते इंजेक्शन. पण ते मच्छर काय खायचं नाही. पण हे 2 चमत्कार मला मी देणारच होती तुम्हाला हे अनुभव. ते कसं झालं त्या फोटोचा अनुभव देता मला हा कालचा दुसराच अनुभव आला ना पोरग्याचा. बघा ना. किती छान कमाल वाटते मला. कमाल वाटते ना. हो ना. किती छान म्हणजे प्रत्येक अनुभव किती छान आहे आणि नवीन वाटतंय म्हणजे किती स्वामींना काळजी बघा ना. आहेच ना. स्वामी आहेत म्हणून मी आहे ताई इथे. ते तर अगदी बरोबर आहे. ते बोलतात ना घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हो ना. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नका पाठीशी आहे म्हणून. आणि ताई मला खरोखर माझी पोरगी पण सांगते मम्मी एवढं कसं लिहिते ग ती कामाला बाई येते ना झाडू पोछायला. ती पण सांगते आम्ही 4थी लिहिलेलं आहे आम्हाला एवढं काही येतच नाही वरती लिहायला. कसं लिहिता हो काहीतरी बोलतात शिकलेला आहात तुम्ही खोटं. अगं मी कशाला खोटं बोलू. हो ना. स्वामी सेवेकरी खोटं बोलतच नाहीत ताई. मेला आहे ते मेला त्या फोटोवर लिहिलेलं आहे ते मी याच्यावर उतरवले. हो ना. आता मला बिन बघता येते लिहायला. अरे वा. मग आणि कशाला काय करायचं आणि ते कसं मला पूर्ण अध्याय वाचायला जमत नाही. ते मला माहिती नाही पडत आहे पूर्ण कशावर येते ते कुठे. हे 2 काय आहे ना आणि दत्ताचं आहे ना काय ते 14वा अध्याय गुरुचरित्र ते मी वाचते परत. अरे वा. ते पण येते मला थोडं वाचायला. त्यांचं ऐकून थोडं पाठांतर करते त्याच्यावर बोट फिरवत राहते. बघा पण वाचता काहीच नाही तरी सुद्धा वाचता यायला लागलं. तारक मंत्र बोलले ना तुम्हाला मी गेलेली आणि केलेलं तेव्हापासून ते तारक मंत्र येतो बोलायला. पूर्ण आता इथे पाठ झालंय तारक मंत्र. म्हणजे हा तरी काय साधा चमत्कार आहे का सांगा बरं ताई. तुम्हाला वाचता येत नव्हतं तरी पण स्वामींनी
किती सेवा तुमच्याकडून करून घेतली. ते बरोबर देतात नाही. आहे ना. हा मग ते मोबाईल चांगला केला माझा, कारण माझ्याकडे ना माझी आई होती ना, त्या स्वामींचा फोटो वगैरे होता, पण एवढं काय आम्हाला हे नाही, अनुभव नाही, आम्ही गुरु वगैरे घेतलेला आहे ना त्यांचा. हा तर माझे मिस्टर गेले ना त्याच्यानंतर मी सगळं काय लक्ष नाही दिलं कामाच्या ह्याच्यात ना. आज 30 वर्ष मी काहीच बघत नव्हती. बोला. हा तो फोटो पण आईकडे होती ना तेव्हा होता आईच्या इकडे, आणि तिथून आम्ही वेगळी झाली ना आईच्या इकडे, नंतर तो फोटो पण मी आईच्या इकडे सोडून गेलेली, काहीच नाही घेऊन गेलेली मी. पण आता ते डायरेक्ट मी कामाला लागली की ते काम स्वामींच्या वेळाने घेतले म्हणून सोडत नाही मी येते. पण ते तेव्हापासून मी आता चालू करायला लागली, तर हे चालूच झालं. आता 6 महिने तर झाले मी ही सगळी सेवा वगैरे करते. स्वामींना करून घ्यायचंय ना तुमच्याकडून. हो, म्हणूनच ते करून घेता येत. आणि ते हे असते ना दत्ताचे ते भगव्या कपड्यावर वगैरे सगळं ते ग्रंथ वगैरे असतं ना, तो पण जमतो, पण ते बराच टाइम लागतो ना, म्हणून ऐकलं तर चालते का ते? हो चालेल ना. फक्त लक्षपूर्वक ऐकायचं देवाच्या समोर बसून. ते मी काय करते, तारक मंत्र वगैरे लावलं ना, तो मोबाईल मध्ये 3 फोटो असे काढते स्वामींचे, पाठोपाठ खालीवर खालीवर, आणि मग ते ठेवते, ऐकत बसते. नाही चालतं. वाचलं काय ना ऐकलं काय, फक्त लक्षपूर्वक सेवा केली ना, म्हणजे लक्षपूर्वक ऐकलं ना तरी पण ती सेवा केल्याचं भाग्य मिळतं. पण असंच मी बोलते ना, असंच आशीर्वाद द्या, तर तुमचा पण आशीर्वाद सगळ्यांचा, आणि स्वामींचा पण आहे माझ्यासाठी. मला रडते मी, पोरग्यासाठी रडायची मी, अक्षरशः रडत होती माहिती. तेव्हा गेल्या हप्त्यात तर एवढी रडली ना स्वामींकडे, स्वामी काय करू मी, माझ्या पोरग्याला पोरग्याला करा. स्वामी काय वाईट करणार नाही, मीच सांगायची त्याला, बाबा जरा काही करा, तुम्ही तिथे बसलात, तुम्हाला ठेवलंय मी. स्वामींनाच काळजी. हो, त्यांनाच काळजी, त्यांनाच सांगून आली मी, तुम्हाला इथे ठेवलंय बसवून, तुम्ही माझं घर सांभाळायचं, मला माहिती नाही का. मी त्यांना तेच सांगते. त्यांनी पण केलं ना तुमचं सगळं व्यवस्थित. केलं भरपूर बाबा. मी सांगते असे हातपाय चांगले ठेवा, एक एक बघून मला टेन्शन होतं, आपलं पुढे कसं व्हायचं. तो स्वामी एकटं घाबरायची गरजच नाही. तर मी मग रात्री विचार केलेला, मग ते बोललं काय करायचं, माझे स्वामी आहेत ना, ते बघून घेतील काय. मी तुझ्या पोरीकडे लक्षच नाही दिलं, मी बोलले तू तुझं काम कर, जाऊ दे आता, बोलले त्याला सोडून द्यायचं. माझ्या मनातच बोलली, माझे स्वामी करतील काहीतरी, जा बोलले स्वामी काहीतरी करा तुम्ही, चमत्कार. मला तर पोरगा त्याचं डाळ असतं, पाहुणेला फोन आला. नाही, स्वामी प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच करतात. एवढी गेल्या हप्त्यात मी रडत होती ना स्वामींच्या समोर की काय करू स्वामी, काय करू स्वामी करू. एवढी कंटाळली होती त्या पोरग्याला. पण केलं ना. माझ्या केलं. रात्री मस्त झोपली मी. तुम्हाला एवढं टेन्शन आलं होतं म्हणून तर स्वामींनी सुरुवात केली ना तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करायला. एकदा एकदा चांगला बोलतो, एकदा एकदा त्याच्यावर काय होते काय माहिती. आणि काय मी तारक मंत्र वगैरे मला करायला मिळत नाही ना. त्याच्यामुळे वांगी होतात. आता गुरुवारची मी ते अगरबत्ती वगैरे लावते, पण ते काय बोलली तर भीती वाटते ना. आपल्या स्वामींना काय बोललेलं मला आवडत नाही. हो ना, बरोबर आहे. बघा ना कसं चमत्कार. त्याला 2-3 दिवस झालेले, आता बोला हा पण देते अनुभव यांना, आणि स्वामींचा पण देते. पण ते करते ते बरोबर आहे ना ते वाचन. हो 3-3 अध्यायात वाचतात ताई स्वामी चरित्र. आता ते संपलं ना की परत 21 पासून संपलं की परत 1 पासून चालू.
तसेच आहे ना? करतात आणि 11 माळी जप करा ताई. 11 माळी 11 माळी ना? 12 नाही करायचं हां. ताई, 11 करायचं. 11. 11 तारक मंत्र पण 11 करायचे. ते पण 11 माळी त्याच्यात आहे आणि ते जप बोलतात ना, हां. तो पण मी त्याच्यावर 11 म्हणजे होतात तर आपल्याला माहिती नाही पडत ना, म्हणून मी लावूनच ठेवते हां, मोबाईलवर हां, हां. आणि तो 11 माळी जप मी तोंडाने बोलत राहते. हां. चालतंय ना. तसं पण केलं तरी चालतं. हां. हं. कारण का आपण विसरतो ना एवढं हे करताना. हो ना. लक्षात येत नाही ना. हां, लक्षात येत नाही किती झालं ते. हं. 11 माळी जप म्हणजे 2-3च करायची. हं. पण मध्ये गुरुवारची मी 11 माळी पूर्ण करते हां. गुरुवारच्या. हां. चालेल. आता मी तसंच करणार आहे. मी बोलले स्वामींना 11 माळी जप करेन मी हां. आणि तारक मंत्र 11 वेळा हां. आणि ते स्वामी चरित्र ते 3 वेळा. 3 दररोज 3 अध्याय वाचले तरी चालतात ताई. हां, ते नियमाने वाचायला लागतात ना हं. 3 अध्याय. हो. हां, बरं. बघा काय ते चमत्कार. हो. खूप सगळा. सुंदर चमत्कार आहेत ताई. हो. चालेल. तेव्हा तर तुमच्याकडे अनुभव दिलेलेच आहेत. हो आता ना. माझी इच्छा मी स्वामींच्या पुढे सांगितलेली आहे गुरुवारी. हां. मला पोरगा नीट पाहिजे हां. आणि त्याचं लग्न जमलं पाहिजे. हां. स्वामी त्यांना घेऊन मी तुमच्या तिकडे दर्शनाला पाठवते थोडी मी. हां. माझे एवढं काम करायचं. हो. करणार ताई. स्वामींची करते ना. भक्ती केली ना, की स्वामींना भोळ्या हां. मनाने नुसती हाक जरी मारली ना, तरी स्वामी धावून येतात ताई. आणि कुठेही गाडी बिडीवर दिसतातच आपल्या बरोबर. आपल्या तोंडात नाव समोर दिसतात. अरे वाह! हां. मला दिसतातच. 1-2 वेळा तरी दादरला जाईपर्यंत माझ्या इकडे येतातच. हां. हं. चालेल ताई. खूप चला. सुंदर अनुभव आहेत ताई. आहे ना चांगलं? हो, खूप चांगलं सुंदर. आहे ते करत हे करा. पण हो. शेवटीचा अनुभव मला लय भारी आणि रात्रीचा एक आला होता. या 2 अनुभव मला लय भारी झाले. हां. खूप छान. माझ्या डोळ्याचं प्रत्येक अनुभव खूप छान आहे ताई. माझ्या डोळ्यातून पाणी येते ते अनुभव. ताई ना रात्री मी ते वाचन करताना बसते ना, तर माझ्या डोळ्यातूनच पाणी निघतो. आणि एवढं जामनं सुटतात, आळस येतो. हां. ती स्वामींची म्हणजे भक्ती करत असताना येतात ताई डोळ्यातून पाणी येतं आपोआपच. आहे ना? हो. ते काय मग ना जामने येतात ते डोळे चोळून तोंड सगळं चिकट होऊन जातं. एवढं पाणी येतं. हां. चालेल. तसं काय हे नाही ना? काही नाही. माझं काय चुकतंय का काय? नाही. स्वामी असं. नाही. काही नाही. ती एक शुभ संकेतच असतो ताई. हां ना? चांगलं असतं उलट डोळ्यातून पाणी वगैरे म्हणजे येतातच. प्रत्येक वेळी भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना किंवा तारकमंत्र म्हणताना सुद्धा डोळ्यातून पाणी येतं ताई. कधी ना. हो. आणि मराठीमध्ये एवढा टॉस तोंड होतं त्यांना ते अस्ती बोलते ना मी तारक मंत्र मोठ्याने. तर मी स्वामींना बोलली, स्वामी मी छातीवरती हात ठेवला, माझा घसा व्यवस्थित करा स्वामी, मी अस्ती आवाजात बोलते. कारण म्हणून मला तोंडात होते सगळं. माझ्या पण येतं ताई डोळ्यातून पाणी. आहे ना? पण 11 वेळा तारक मंत्र बोलायचं ना? हो. 11 वेळा. अच्छा. 11 माळी जप 11 वेळा म्हणजे कोणतीही सेवा म्हणजे तारक मंत्र म्हणायचं असेल तर 11 वेळा म्हटलं तरी चालतं. माळी जप करायचा असेल तर 11 माळी जप केला तरी चालतं. ते आहे मोबाईलवर. 1 वेळेचं पण आहे माझ्याकडे आले. आणि 11 वेळा बोलतात ना ते पण आले. बरं. ते म्हणजे तसं आहे. हो. चला, श्री स्वामी समर्थ. हो. खूप चला, सुंदर. परत ना व्यवस्थित ना. हो. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर. तुमच्या ते याच्यावर मोबाईलवर फोटो बिटो आहे. ते तुम्ही काय काय अनुभव देता ना कधी. हो. एकटीचे तुमची मुलगी काय कोण आहे? हो. चालेल ताई. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींचे अनुभव आले ते खरोखरच अद्भुत आहेत आणि तेवढे सुंदर आहेत. स्वामी शक्ती जर पाठीशी असेल तर अशा गोष्टी ही नेहमीच घडत असतात. स्वामी शक्ती ही आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी आहेत हे नेहमीच आपल्या भक्तांना दाखवून देत असतात. जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामींना हाक मारत असतो
तेव्हा स्वामी आपल्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून जात असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलेच कार्य करत असतात. कारण स्वामींच्या जवळ त्या भक्तांची भक्ती ही पोहोचलेली असते. तर खरोखर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर प्रत्येक भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.